7 8 9 आमचे पार्टिसिपंट आहेत 10. सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की त्या सगळ्यांनी आपले आपले व्हिडिओ ऑन करायचे आहेत. तुम्ही काय करताय हे आम्हाला दिसू द्या, म्हणजे जिथे कुठे चुकत असेल तर आम्हाला ते सांगता येईल आणि त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल. नुकसान कुठेही आपलं होणार नाही. यासाठी कृपया सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवायचे आहेत. पार्टिसिपंट आहेत म्यूट फोटो करायचा, आपापल्या आवाज म्यूट करा. डावीकडून मान गोल फिरवायची आहे. 1 2 अरे बाबा तुम्ही हे का बघताय? व्हिडिओ बघा ना. पार्टिसिपेंट्स बघतायत आहे. 4 5 6 7 8 9 10. हात खांद्यावरती गोल फिरवायचे आहेत. कोपरं जुळून गोल फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हाताची कोपरं छताच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. 2 3 4 5 6 7 करता येतं का? 8 9 उलट 1 2 3 4 5 6 7 8 9 पूर्ण हात गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायात अंतर घ्यायचं आहे कारण आपला तोल सांभाळून आपल्याला हे सगळं करायचंय. त्यामुळे पाय अंतर घेऊन उभं राहायचंय, जुळवून नाही. उलट 1 दोन्ही हात पुन्हा उलट दिशेने गोल फिरवायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात कमरेवर साइड बेंडिंग उजवीकडे आणि डावीकडे वाकायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढे मागे वाकायचे. कमरेतून पुढे वाकताना श्वास सोडायचा आहे, सरळ होताना श्वास घ्यायचा. पुन्हा मागे वाकताना श्वास सोडायचा, सरळ होताना श्वास घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात छातीच्या जवळ, कमरेतून वळायचं आहे. खांद्यातून, कमरेतून, मानेतून वळायचं उजवीकडे आणि डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात कमरेवर, कंबर गोल फिरवायची आहे उजवीकडे. मोठा गोल करायचा कमरेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट 1 उलट्या दिशेने डावीकडून. 2 3 4 5 6 7 8 9
10. दोन्ही हात समोर, बोट दुमडायची आणि सरळ करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मूठ बंद करायची, मनगटातून हात गोल फिरवायचा उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात दुमडायचे आणि सरळ करायचे कोपऱ्यातून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बाजूला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात गुडघ्यांवरती, गुडघे वाकवायचे आणि सरळ करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही तळ हात जमिनीवर टेकवायचे, कमरेतून पुढे वाकायचं, गुडघ्यातून पाय वाकवायचे आणि गुडघ्यातून सरळ करायचं, कमरेतून वाकलेले तसंच थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दीर्घ श्वास. गुडघ्यातून पाय दुमडायचा आणि गुडघा छातीपर्यंत ओढायचा, म्हणजे स्ट्रेचिंग. दोन्ही पायांना उजवा पाय दुमडून. 1 ओढायचा, सैल सोडायचा, ओढायचा, सैल सोडायचा. 2 3 4 5 6 7 8 9 10. तोच पाय मागे दुमडायचा आणि मागे खेचायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय समोरून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तोच पाय मागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दीर्घ श्वास. आता आपण आसनांना सुरुवात करूया. प्रथम आहेत दंड स्थितीतली आसने, म्हणजे उभं राहून करावयाची आसने. दोन्ही पाय जुळलेले, मांडी, गुडघा, टाच, अंगठा सगळं जुळवून ठेवायचं. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात मांडीच्या जवळ, मान सरळ, नजर समोर. प्रत्येक आसन करताना आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास कधी घ्यायचा आहे, कधी सोडायचा आहे. आपल्या शरीराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे, आसनाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळतील. सगळीच आसनं प्रोटोकॉल प्रमाणे होणार आहेत, शासनाकडून आलेलीच आहेत. तीच आसनं आपण घेणार आहोत आणि सगळीच आसनं खूप सोपी आहेत. सगळ्यांनाच योग यावा, योगाची आवड निर्माण व्हावी म्हणून केंद्र सरकारने ही आसनं खूप सोपी आणि आरोग्यदायी अशी आसनांची निवड केलेली आहे. तर सहज तुम्ही हे करू शकता. कुठेही शरीराला ओढून ताणून ताण घ्यायचा नाही. जिथे आपल्याला त्रास होतोय असं वाटेल तिथे थांबायचं आणि श्वसन संथ सावकाश करायचं. ज्या वेळेला त्रास कमी होईल तेव्हा पुढची आसनं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तयार? दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात मांडीच्या जवळ, मान सरळ, नजर समोर. पहिलं आसन आहे ताडासन. श्वास घेत दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वरती. 1 दंड कानाला टेकलेले. दोन्ही तळ हात सरळ ठेवले तरी चालतील किंवा दोन्ही हातांचा नमस्कार केला तरी चालेल. 2 ला सावकाश टाच उंच उचलायची जमिनीपासून. 2. आपला तोल सांभाळला जाईल इतकीच टाच जमिनीपासून वर उंच उचलायची. पोट आत खेचायचं,
खांद्यातून शरीर वर खेचायचं. नजर एका ठिकाणी स्थिर करायची, म्हणजे एका ठिकाणी एकटक पाहायचं, म्हणजे नजर स्थिर होते आणि आसन स्थिर राहायला मदत होते. श्वसन संथ आणि सावकाश चालू ठेवायचंय. कुठेही कोणत्याही आसनामध्ये श्वास रोखून धरायचा नाही. ठराविक वयातली टीनएजर्स जी मुलं असतात त्यांनी हे आसन रोज जर ठराविक कालावधीपर्यंत केलं तर त्यांची उंची वाढायला या आसनाने मदत होते. दोन्ही पायांचे आरोग्य चांगले राहते, खांदे बळकट होतात, दंडाचे स्नायू बळकट होतात. सावकाश टाच जमिनीवर टेकवायची. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. एक दीर्घ श्वास. पुढचं आसन आहे वृक्षासन. एका पायावरती उभं राहायचं आहे. आता आपल्याला तोल सांभाळला जात नसेल तर भिंतीचा आधार घ्यायलाही हरकत नाही, भिंतीला टेकून केलं तरी हरकत नाही. मनाची एकाग्रता करून ही सगळी आसनं करा. तोलात्मक आसनं आहेत. 1 ला उजवा पाय गुडघ्यात दुमडायचा. उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला आतल्या बाजूला चिकटवायचा. मांडी पूर्ण आडवी करायची. नजर स्थिर करून घ्यायची. मनाची एकाग्रता. नजर स्थिर झाली की तोलात्मक आसन स्थिर राहतं. 2 ला सावकाश श्वास घेत खांद्यातून दोन्ही हात वरती. 2. दोन्ही हातांचा डोक्यावर नमस्कार. खांद्यातून शरीर वर खेचायचं, पोट आत खेचायचं. नजर स्थिर. श्वसन संथ आणि सावकाश. आसनाशी एकरूप. मनाची एकाग्रता. दोन्ही पायांचे आरोग्य चांगले राहते. खांदे बळकट होतात. पोटावरची कमरेवरची अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. सावकाश श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. दुमडलेला पाय सरळ. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. दुसऱ्या बाजूने करूयात. 1 डावा पाय गुडघ्यात दुमडायचा. उजव्या पायाच्या मांडीला आतल्या बाजूला टेकवायचा. डावा पाय पूर्ण आडवा करायचा कमरेच्या बाजूने. 2 श्वास घेत सावकाश दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वरती. दोन्ही हातांचा नमस्कार. दोन्ही हात कोपऱ्यातून ताठ ठेवायचे. पोट आत खेचायचं. खांद्यातून शरीर वर खेचायचं. नजर स्थिर ठेवली की आसन स्थिर राहते. श्वसन संथ आणि सावकाश चालू ठेवायचंय. मनाची एकाग्रता. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करायचंय. श्वसन संथ आणि सावकाश. दोन्ही पायांचे स्नायूंचे आरोग्य वाढवतं हे आसन. सावकाश श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. दुमडलेला पाय सरळ. एक दीर्घ श्वास. पुढचं आसन आहे पादहस्तासन. दोन्ही पाय जुळलेले. मांडी, गुडघा, टाच, अंगठा दोन्ही हात मांडीच्या जवळ. मान सरळ, नजर समोर. श्वास घेत दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वरती. 1 दंड कानाला टेकलेले. आता इथे पोटाची घडी होणार आहे, तेव्हा पोटातला ओटीपोटातला श्वास सोडत सावकाश खाली वाकायचा आहे. 2 ला सावकाश श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचं. डोकं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. दोन्ही तळ हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. पण त्या प्रयत्नामध्ये दोन्ही पायाचे गुडघे ताठ ठेवायचे आहेत. डोकं गुडघ्याला नाही टेकलं तरी चालेल. दोन्ही तळ हात जमिनीला नाही टेकले तरी चालतील, पण दोन्ही पाय गुडघ्यातून ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण शरीराचे आरोग्य या आसनाने उत्तम राहायला मदत होणार आहे. ओटीपोटातील अंतर इंद्रिय त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. पोटावरची अतिरिक्त चरबी, बैठकीवरची अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होणार आहे. गळा आणि हनवटी एकमेकांच्या जवळ आल्यामुळे जालंधर बंध बांधायला मदत होणार आहे. म्हणजेच थायरॉइड ग्रंथींवरती दाब आल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. लाळ उत्पादक ग्रंथींची कार्यक्षमता वाढणार आहे. दोन्ही पायांचे आरोग्य चांगले राहणार आहे. दोन्ही पायांचे स्नायू बळकट होणार आहेत. कमरेतून पुढे वाकल्यामुळे डोकं खाली गेलेलं आहे खालच्या दिशेने, त्यामुळे
हृदय आणि फुफ्फुस पुन्हा खाली आलेलं आहे, त्यामुळे फुफ्फुसांवरची आणि हृदयावरचे ताण कमी होऊन त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. मेंदूकडे रक्तपुरवठा जास्तीत जास्त झाल्यामुळे मेंदूच्या पेशींची कार्यक्षमता वाढणार आहे. दोन्ही हातांना देखील रक्त पुरवठा जास्त झाल्यामुळे हातांचे आरोग्य चांगले राहणार आहे. पीसीओडी महिलांचा जास्त अडचणीत असलेला हा प्रश्न आहे. मासिक पाळीच्या तक्रारी, पीसीओडीची तुमची काही अडचण असेल तर तीही दूर व्हायला या आसनाने मदत होणार आहे. सावकाश श्वास घेत हळूहळू कमरेतून सरळ व्हायचं. सावकाश श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. एक दीर्घ श्वास. जिथे जिथे आपल्या पोटाची घडी होणार आहे तिथे पोटातून श्वास सोडून द्यायचा. ओटीपोट पोट आत खेचायचं आणि सावकाश पुढे वाकण्याचा प्रयत्न करायचा. कारण रोजच्या आपण घरच्या कामात सुद्धा किंवा कोणत्याही गोष्टी करत असताना पुढे वाकतो तेव्हा तो पूर्ण श्वास सोडलेला असला तर आपलं कुठलंही नुकसान होऊ शकत नाही आंतरिंद्रियांचं. पुढचं आसन आहे अर्ध चक्रासन. आता आपण फ्रंट बेंडिंग केलं, आता बॅक बेंडिंग करायचं आहे आपल्याला. तोलात्मक आसन आहे. दोन्ही पाय पुन्हा जुळवून ठेवायचे. दोन्ही हात मांडीच्या जवळ, मान सरळ, नजर समोर. एकला दोन्ही हात कमरेवरती घ्यायचे. पाची बोटं जुळलेली असतील, बोटं पुढच्या दिशेने असतील, मनगट एकमेकांच्या जवळ. श्वास सोडत सावकाश पुन्हा कमरेतून मागे वाकायचं आहे. 2. खांदे बाहेर मागे खेचायचे. दोन्ही हातांची कोपरं एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. मान मागे, मानेवरती दाब निर्माण झाला आहे, गळ्यावरती ताण निर्माण झाला आहे. पुन्हा इथे पोटावरची चरबी, बैठकीवरची चरबी कमी व्हायला मदत होते. छाती रुंद झाल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढणार आहे. गळ्यावरती ताण निर्माण झाल्यामुळे थायरॉइड ग्रंथी, लाळ उत्पादक ग्रंथींवरती पुन्हा ताण येणार आहे. पाठीचा संपूर्ण मणक्यांची माळ, त्यांचे आरोग्य सुधारणार आहे. रक्ताभिसरण चांगले राहणार आहे. कमरेचे स्नायू बळकट होणार आहेत. कमरेचे मणके, त्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे. दोन्ही पायांचे आरोग्य चांगले राहणार आहे. दोन्ही पायांच्या मांसपेशी म्हणजे स्नायूंची ताकद वाढणार आहे. सावकाश श्वास घेत हळूहळू कमरेतून सरळ व्हायचं. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. एक दीर्घ श्वास. योगाभ्यासामध्ये इतकी छान रचना केलेली आहे की आपल्या शरीरामध्ये पुढे वाकण्याची काही आसनं आहेत, मागे वाकण्याची आहेत, उजव्या बाजूने डाव्या बाजूने दोन्ही अंगांनी आपल्याला आसनं सगळी करता येतात. त्यामुळे शरीराला संपूर्ण पुढच्या बाजूने, मागच्या बाजूने, उजव्या आणि डाव्या दाब ताण मिळाल्यामुळे संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. पुढचे आसन आहे त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे आपापल्या उंचीप्रमाणे. श्वास घेत दोन्ही हात बाजूने वरती खांद्याच्या आडव्या रेषेत. 1. 2 ला श्वास सोडत कमरेतून उजवीकडे वाकायचा आहे. उजवा हात उजव्या पायाच्या बाजूला जमिनीला टेकवायचा. खालचा हात आणि वरचा हात एका सरळ रेषेत. 2. खालचा हात आणि वरचा हात एका सरळ रेषेत. नजर वरच्या हाताकडे. दोन्ही पाय गुडघ्यातून ताठ ठेवायचे आपापल्या उंचीप्रमाणे. जर तुम्ही अंतर घेतलं तर खूप सुंदर हे आसन करता येतं. पायांचे आरोग्य चांगले राहता येते. कमरेवरची चरबी म्हणजे कमरेच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अतिरिक्त जी चरबी आहे ती कमी व्हायला मदत होते. एका बाजूने ताण येतोय कमरेवर, एका बाजूने दाब येतोय. सावकाश श्वास घेत हळूहळू कमरेतून सरळ व्हायचं. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. एक दीर्घ श्वास. दुसऱ्या बाजूने करणार आहोत आपण हे आसन. 1. दोन्ही हात खांद्याच्या आडव्या रेषेत. 2. डावीकडे श्वास सोडत कमरेतून वाकायचे. घाई करायची नाही. श्वास सोडत सावकाश आपल्या श्वसनावरती नियंत्रण आणत आपण हा अभ्यास करणार आहोत. श्वास सोडत सावकाश कमरेतून वाकायचं डावीकडे. खालचा हात आणि वरचा हात एका सरळ रेषेत. नजर वरच्या हाताकडे. श्वसन संथ आणि सावकाश चालू ठेवायचंय. मनात येणाऱ्या विचारांवर विचार करायचा नाही. कमरेच्या डाव्या बाजूवरती दाब निर्माण झाला आहे, उजव्या बाजूवरती ताण निर्माण झाला आहे.
सावकाश श्वास घेत हळूहळू कमरेतून सरळ व्हायचं. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. आता दंड स्थितीमध्ये आपण पहिलं आसन केलं ताडासन, दुसरं वृक्षासन, तिसरं पादहस्तासन, चौथं अर्ध चक्रासन आणि हे पाचवं त्रिकोणासन. आता आपण सावकाश खाली बसणार आहोत. बैठे स्थितीमधली आसनं आहेत. सावकाश खाली बसायचं आहे. आता सगळ्यांनी आपापल्या कॅमेऱ्याचा अँगल चेंज करायचा, म्हणजे तुम्ही खाली बसलेले दिसले पाहिजेत. सगळी आसनं आहेत ती वज्रासनातली आणि पाय लांब करून करायची आहेत. त्यामुळे सावकाश खाली बसायचं आहे. तुम्ही पूर्ण दिसले पाहिजेत बसलेले. दोन्ही पाय जुळलेले, मांडी, गुडघा, बोटा, टाच आणि अंगठा जुळून पायाची बोट समोरच्या दिशेने ताणलेली, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात मांडीच्या जवळ, मान सरळ, नजर समोर. पहिलं आसन आहे आपलं भद्रासन. एक, दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे. दोन, दोन्ही टाचा जुळवून आतल्या बाजूला ओढून घ्यायच्या. दोन्ही गुडघे दुमडून बाहेरच्या बाजूने न्यायचे. टाच मांडीच्या आतल्या बाजूला टेकली पाहिजे. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवायची आणि दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे चवडे पकडायचे. खांदे बाहेर, छाती रुंद, डोळे अलगद मिटलेले. श्वसन संथ आणि सावकाश चालू ठेवायचंय. मांडीच्या आतल्या बाजूला सगळ्यांना ताण बसत असेल म्हणजेच जांघेतील स्नायूंचा विकास होतो. ओटीपोटातील आंतरिंद्रिय त्यांची कार्यक्षमता वाढते. पुन्हा पीसीओडी म्हणजेच मासिक पाळीच्या तक्रारी दूर व्हायला या आसनाने मदत होते. उत्सर्जन संस्थेची कार्यक्षमता वाढते. मेरुदंड सरळ राहतो म्हणजेच आपल्या पाठीचा कणा ताठ राहतो. पाठीच्या स्नायूंची ताकद वाढते. संपूर्ण मणक्यांची माळ यांचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. मन स्थिर आणि शांत राहायलाही या आसनाने मदत होते. श्वसन संथ आणि सावकाश चालू ठेवायचंय. गुडघ्यांचे आरोग्य चांगले राहते. सावकाश दोन्ही पाय सरळ करायचे. गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात पूर्वस्थितीत. एक दीर्घ श्वास. पुढचे आसन आहे वज्रासन. एक, उजवा पाय उजव्या बाजूने गुडघ्यात दुमडायचा आणि बैठकीच्या खाली न्यायचा. दोन, डावा पाय डाव्या बाजूने गुडघ्यात दुमडायचा. दोन्ही पाय पूर्ण जुळवून ठेवायचे. मांडी, गुडघा, पोटरी, टाच आणि अंगठे. तळ पायांवरती बैठक टेकवायची. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा करायची. दोन्ही तळ हात गुडघ्यांवरती ठेवायचे. पाठीचा कणा ताठ, मेरुदंड सरळ ठेवायचा. मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, खांदे बाहेर, छाती रुंद. श्वसन संथ सावकाश. पोटऱ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. पायाच्या स्नायूंचे आरोग्य चांगलं राहतं. आणि हे आसन असं एकच आसन आहे या योगा अभ्यासामध्ये की जेवण झाल्यानंतर आपण लगेचच या आसनाचा अभ्यास आपण करू शकतो. बाकी सर्व प्रकारची आसनं आपण जेवणानंतर 3 तासाच्या अंतरानंतर आपण करू शकतो. या आसनामुळे आपल्या पचनाची शक्ती वाढते. म्हणजे जे आपण अन्न सेवन करतो ते आपल्या जठराग्नी चांगला प्रदीप्त होतो आणि अन्न चांगल्या प्रकारे पचन होतं आणि त्याचं सप्त धातूंमध्ये रूपांतर व्हायला मदत होते. त्यामुळे जेवण झालं की लगेचच या आसनामध्ये आपण काही कालावधीपर्यंत जर रोज बसलो तर आपले अन्न चांगले पचन होते आणि आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले राहते. मेरुदंड म्हणजेच आपल्या पाठीच्या कण्याचेही आरोग्य चांगले राहते. उत्सर्जन संस्थेची कार्यक्षमता वाढते. सावकाश आसन सोडणार आहोत. दोन्ही हात पूर्वस्थितीत. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. सगळीच बैठ स्थितीतली आसनं ही वज्रासनातलीच आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनातच बसा. ज्यांना शक्य नाही, गुडघ्यांचा त्रास होतो असं वाटतंय, त्यांनी मध्ये मध्ये दोन्ही पाय सरळ करायला हरकत नाही. पुढचं आसन आहे उष्ट्रासन. एक, उजवा पाय पुन्हा वज्रासनात दुमडून घ्यायचा. दोन, डावा पाय पुन्हा वज्रासनात दुमडायचा. दोन्ही पाय पूर्ण जुळवून ठेवायचे. तीन, दोन्ही
गुडघ्यांवरती उभं राहायचं, दोन्ही गुडघे जुळून ठेवायचे, पोटरी, टाच, अंगठा जुळून ठेवायचं. 4, दोन्ही हात कमरेवरती घ्यायचे, मनगट एकमेकांच्या जवळ, बोट पुढच्या दिशेने. सावकाश श्वास सोडत कमरेतून मागे वाकायचं, मान मागे. 4, पुन्हा दोन्ही खांदे बाहेर काढायचे, छाती रुंद करायची, दोन्ही हातांची कोपरं एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. मान मागे न्यायची, गळ्यावरती ताण, मानेवरती दाब. पोटावरची बैठकीवरची अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. श्वसन संथ सावकाश चालू ठेवायचं, आपला तोल सांभाळला जाईल इतकंच कमरेतून मागे वाकायचं आणि त्या स्थितीत थांबायचं आहे. श्वसन संथ सावकाश. मणक्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे. सावकाश श्वास घेत हळूहळू कमरेतून सरळ व्हायचं. सावकाश दोन्ही हात खाली, पुन्हा वज्रासनात बसायचं. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. एक दीर्घ श्वास. आता आपण अर्ध उष्ट्रासन केलं, आता आपण उष्ट्रासन करणार आहोत. ज्यांचं बॅक बेंडिंग कमी आहे, ज्यांना कमरेतून जास्त मागे वाकता येत नाही, त्यांनी दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन करायला हरकत नाही. म्हणजे दोन्ही गुडघ्यांमध्ये, मांड्यांमध्ये, दोन्ही तळ पायांमध्ये अंतर घेऊन करायला हरकत नाही. तरी पण आपले हात पावलांवर जर टेकत नसतील तर पुन्हा दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि मागे वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1, उजवा पाय दुमडून घ्यायचा वज्रासनात. 2, डावा पाय दुमडायचा. 3, गुडघ्यावरती उभं राहायचं. ज्यांना शक्य नाही त्यांनी गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. ज्यांना कमरेतून मागे वाकणं शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय जुळवून ठेवायचे. आपण जी पाहतोय ती आदर्श स्थिती आहे. 4, उजवा हात समोरून गोल फिरवून उजव्या पावलावर टेकवायचे, डावा हात गोल फिरवून डाव्या पावलावर टेकवायचं. ज्यांना शक्य नसेल त्यांनी दोन्ही पायांची बोटं उभी टेकवली तरी चालतील, पायात अंतर घेतलं तरी चालेल. मान मागे, पोट पुढे ढकलायचं. म्हणजे इथे पुन्हा पोटावरची ओटीपोटावरची अतिरिक्त चरबी, बैठकीवरची अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. लाळ उत्पादक ग्रंथी, थायरॉइड ग्रंथींचा विकास होतो. चांगल्या प्रतीचे हार्मोन्स तयार व्हायला मदत होते आणि आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. दंडाचे स्नायू, खांदे बळकट होतात. फुफ्फुस रुंद झाल्यामुळे, छाती रुंद केल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. संपूर्ण मणक्यांचे आरोग्य चांगले राहते. असे हे आरोग्यात्मक आसन आहे. सावकाश उजवा हात पूर्वस्थितीत, डावा हात पूर्वस्थितीत, पुन्हा सावकाश वज्रासनात बसायचं आहे. सध्याचा जो आजार आहे तो फुफ्फुसांच्या संबंधितला आहे. आपल्याला त्या आजाराशी 2 हात करण्यासाठी आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवायची आहे. त्यामुळे या सगळ्या आसनांचा उपयोग आपल्याला आपली शरीराची आणि मनाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही आसनं उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे याचा नियमित सराव करायला हरकत नाही. पुढचे आसन आहे शशांक आसन. पुन्हा वज्रासनातलेच आसन आहे हे शशांक आसन. बैठक दोन्ही तळव्यांवरती टेकवायची. दोन्ही पायांमध्ये, गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं. जेवढं जास्त अंतर घेता येईल तेवढं अंतर घ्यायचं. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. 4 ला दोन्ही हात दोन्ही पायांच्या गुडघ्यांच्या मध्ये टेकवायचे आणि सावकाश श्वास सोडत पोटातला छातीतला श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचं. ओटीपोट, पोट, छाती जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही तळ हात जमिनीला टेकलेले असतील. ओटीपोटात मधल्या अंतर इंद्रियांचे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांवरचा, हृदयावरचा ताण कमी होतो. डोळे अलगद मिटलेले, श्वसन संथ आणि सावकाश चालू ठेवायचे आहे. या स्थितीमध्ये आपण कितीही कालावधीपर्यंत मन स्थिर आणि शांत करण्यासाठी राहू शकतो. पीसीओडीच्या म्हणजेच मासिक पाळीच्या तक्रारी या आसनाने दूर व्हायला मदत होते. दोन्ही पायांचे आरोग्य चांगले राहते. जांघेतील स्नायूंचा विकास होतो, त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. मन स्थिर आणि शांत राहायला मदत होते. हृदयावरचा, फुफ्फुसांवरचा ताण कमी होतो. मेंदूकडे रक्तपुरवठा जास्त होतो. हातांचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. घोट्यातील स्नायू बळकट होतात. सावकाश आसन सोडणार आहोत. सावकाश श्वास घेत हळूहळू
कमरेतून सरळ व्हायचं. सावकाश पाठ मान सरळ. पुन्हा पुढचं आसन आहे उत्तान मंडूकासन. हे देखील आसन त्या स्थितीमध्ये करायचं आहे, वज्रासनातच बसायचं. शशांक आसनाप्रमाणेच दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही तळव्यांवरती बैठक टेकवायची. दोन्ही पायांमध्ये जेवढं अंतर घेता येईल जास्तीत जास्त आपापल्या क्षमतेनुसार आपण हे अंतर घेणार आहोत. पाठीचा कणा ताठ, मेरुदंड सरळ ठेवायचा आहे. मान सरळ, नजर समोर. सावकाश उजवा हात समोरून गोल फिरवून पाठीमागे न्यायचा आणि उजवा हात डाव्या खांद्याच्या मागे टेकवायचा आहे. डावा हात समोरून गोल फिरवून उजव्या खांद्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही दंड कानाच्या मागे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हातांची कोपरं छताच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण त्या प्रयत्नात मान पुढे वाकवायची नाही. मान सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पोट आत खेचायचं, खांदे बाहेर, छाती रुंद, डोळे अलगद मिटलेले. श्वसन संथ आणि सावकाश चालू ठेवायचं आहे. कोणताही ताण शरीरावर आणि मनावर नको. मनात येणाऱ्या विचारांवर विचार करायचा नाही. घोट्याच्या तिथे जर कोणाला त्रास होत असेल बसायला तर तिथे पातळ उशी किंवा एखादा नॅपकिन ठेवायलाही हरकत नाही. पुन्हा इथे ओटीपोटातील आंतरिंद्रियांची कार्यक्षमता वाढणार आहे. जांघेतील स्नायूंचा विकास होणार आहे. मासिक पाळीच्या तक्रारी दूर व्हायला मदत होणार आहे. फ्रोजन शोल्डरचे कोणाला प्रॉब्लेम असेल, मागे हात वळत नसेल तर या आसनामध्ये पण ती अडचण दूर व्हायला मदत होणार आहे. दोन्ही खांदे आणि दंड बळकट होतात. हातांचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. त्याशिवाय मन स्थिर आणि शांत राहायलाही या आसनामुळे मदत होते. सावकाश आसन सोडणार आहोत. उजवा हात पूर्वस्थितीत, डावा हात पूर्वस्थितीत. सावकाश दोन्ही पाय जवळ घ्यायचे. सावकाश उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. एक दीर्घ श्वास. पायांची थोडीशी हालचाल. पायांवरती गुडघ्यांवरती ताण आला असेल तर दोन्ही पाय घोट्यातून पुढे मागे करायला हरकत नाही, किंवा दोन्ही पाय जुळवून उजवीकडून डावीकडे 2-2 वेळा फिरवायलाही हरकत नाही. बैठे स्थितीमधलं आता शेवटचं आसन आहे, ते सुद्धा असंच अत्यंत उपयुक्त आसन आहे. संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले राहणार आहे त्या आसनाने. वक्रासन. एक उजवा पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचा. गुडघा वरच्या दिशेने दुमडायचा आहे. उजव्या पायाची टाच उजव्याच पायाच्या मांडीच्या आतल्या बाजूला टेकवायची. डावा पाय सरळ तसाच ठेवायचा. डाव्या पायाची बोटं जमिनीच्या दिशेने ताणलेली असतील. पाठीचा कणा ताठ. 2 डावा हात म्हणजे विरुद्ध हात घ्यायचा आणि डाव्या हाताच्या दंडाने दुमडलेल्या पायाच्या गुडघ्याला दाब द्यायचा, म्हणजे त्या मांडीचा दाब पोटावरती निर्माण होतो. कमरेतून खांद्यातून वळायचं आहे. विरुद्ध हात घ्यायचा आहे. उजवा पाय दुमडला असेल तर डावा हात घ्यायचा. प्रियाताई डावा हात घ्या, विरुद्ध हात. कमरेतून खांद्यातून उजवीकडे वळायचं. उजवा हात मागे जमिनीवर टेकवायचा. मान वळवायची. मांडीचा पायावरती दाब निर्माण करायचा आहे. रियाताई विरुद्ध हात घ्या तुम्ही. उजवा पाय दुमडला आहे तर डावा हात दुमडायचा. डावा हात घेतला असेल तर उजवा पाय मांडीच्या जवळच टेकवायचा आहे. उजवा पाय ची टाच उजव्या पायाच्या मांडीलाच टेकवायची आहे. संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले राहणार आहे. अन्न पचण्यासाठी जे पाचक रस तयार होतात त्याची निर्मिती चांगली झाल्यामुळे आपली पचनाची शक्ती वाढणार आहे. सावकाश मान सरळ करायचे. उजवा हात पूर्वस्थितीत, डावा हात पूर्वस्थितीत. दुमडलेला पाय सरळ. एक दीर्घ श्वास. दुसऱ्या बाजूने हा आसन करणार आहोत. एक डावा पाय दुमडून घ्यायचा. डाव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मांडीच्या आतल्या बाजूलाच टेकली पाहिजे. उजवा पाय सरळ तसाच ठेवायचा आहे. पायाची बोटं ताणलेली. 2 उजवा हात कमरेतून वळायचा आहे. पोटाला मणक्यांना पीळ बसला पाहिजे. उजव्या हाताच्या दंडाने डाव्या पायाच्या गुडघ्याला दाब द्यायचा, म्हणजे पोटावरती दाब निर्माण होतो. उजव्या हाताने पायाचा घोटा, चवडा किंवा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करायचा. डावा हात डाव्या बैठकीच्या मागे टेकवायचा. खांद्यातून वळायचं. कमरेला पोटाला मणक्यांना पीळ बसला पाहिजे, म्हणजे
पोटामधली अंतरिंद्रिय, उदर पोकळीतील अंतरिंद्रिय, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत, प्लीहा या सगळ्यांना दाब मिळतो, त्यांना मसाज होतो. त्यांना मसाज मिळाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. ज्यांना शुगर आहे त्यांनी हे जर आसन ठराविक कालावधीपर्यंत नियमित केलं तर त्यांची शुगर नॉर्मल व्हायला मदत होते. इन्शुलिनची चांगली निर्मिती या आसनाने व्हायला मदत होते. असे हे संपूर्ण आरोग्यात्मक आसन आहे. संपूर्ण मणक्यांचे आरोग्य चांगले राहते, पाठीचे स्नायू बळकट होतात. सावकाश मान सरळ करायची आहे. सावकाश उजवा हात पूर्वस्थितीत, डावा हात पूर्वस्थितीत, दुमडलेला पाय सरळ. एक दीर्घ श्वास. या आसनानंतर आपण विश्रांतीचे आसन करणार आहोत. मकरासन. सगळ्यांनी पोटावरती झोपायचं आहे. विपरीत शयन स्थितीमध्ये जायचं आहे. सावकाश पोटावर वळायचं. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटांचं अंतर घ्यायचं. टाचा आतल्या बाजूला, चवडे बाहेर. हातांची डोक्याच्या समोर घडी करायची आणि मान उजव्या किंवा डाव्या बाजूला वळलेली. डोळे अलगद मिटलेले. श्वसन संथ आणि सावकाश चालू ठेवायचंय. संपूर्ण शरीर सैल सोडून द्यायचंय, ढिलं सोडायचंय. आत्ताच आपण दंड स्थिती म्हणजे उभं राहून करायची आसनं, नंतर बैठे स्थिती म्हणजे बसून करावयाची आसने, अशी आसनं केली. ताडासन, वृक्षासन, पाद हस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, उत्तान मंडूकासन, वक्रासन ही दंड स्थिती आणि बैठे स्थिती मधली आसनं केली. या आसनांमधून शरीरावर जो काही ताण आलेला आहे तो ताण मकरासनाच्या माध्यमातून आपण दूर करणार आहोत. त्यासाठी संपूर्ण शरीर सैल सोडून द्यायचंय, ढिलं सोडायचंय. आसनांमधून जिथे जिथे ताण आलेला आहे तिथे मनानेच पोहोचायचंय आणि तो ताण काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करायचं आहे. मनात येणाऱ्या विचारांवर विचार करायचा नाही. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे. त्यासाठी शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीला लागला पाहिजे, म्हणजेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती मिळते. संपूर्ण शरीर शिथिल. सावकाश मकरासन सोडणार आहोत. शरीरावरचे सर्व ताण निघून गेलेले आहेत. मकरासनातून आपल्या कमरेवरचा आलेला ताण निघून जाणार आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ घ्यायचे. सावकाश मान सरळ करायचे. दोन्ही हात पूर्वस्थितीत. सावकाश मान सरळ. शयन विपरीत शयन स्थिती मधलीच आसनं आपण करणार आहोत आता. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले तयार स्थितीमध्ये जाणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले, मांडी, गुडघा, टाच, अंगठा जुळून ठेवायचे. दोन्ही तळ हात जमिनीच्या दिशेने, दोन्ही हात मांडीच्या जवळ आणि हनवटी जमिनीला टेकलेली, अशी ही विपरीत शयन स्थितीमधली तयार स्थिती आहे. पहिलं आसन आहे आपलं भुजंगासन. 1, दोन्ही हात छातीच्या जवळ. 2, श्वास सोडत सावकाश खांद्यातून शरीर वर उचलायचं. 2, दोन्ही हात कोपऱ्यातून ताठ करा शक्य असेल तर, नसेल तर वाकून ठेवले तरी चालणार आहे. खांदे बाहेर काढायचे, छाती रुंद, मान मागे, गळ्यावरती ताण, मानेवरती दाब.
कमरेचे स्नायू बळकट होतात. शरीराचं वजन दोन्ही पायांच्या बोटांवरती, कमरेवरती आणि दोन्ही तळ हातांवरती विभागून द्यायचं, म्हणजे कुठल्याही एका भागावरती अतिरिक्त ताण येणार नाही. कमरेतून मागे वाकण्याचा प्रयत्न करा. मान मागे. पुन्हा इथे पोटावरची अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. अंतरिंद्रियांची कार्यक्षमता वाढते. उदर पोकळीतील अवयवांची कार्यक्षमता वाढते. मासिक पाळीच्या तक्रारी दूर व्हायला या आसनाने मदत होते. मानेचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. ज्यांना मानेचा त्रास आहे, मानेचे काही विकार आहेत, त्यांनी मानेवरती ताण द्यायचा नाही. मान सरळ ठेवली तरी चालणार आहे. संपूर्ण मणक्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे. असे हे आरोग्यात्मक आसन आहे. सावकाश श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचे. सावकाश. ओटीपोट, पोट, छाती, हनवटी जमिनीला टेकवायची. दोन्ही हात पूर्व स्थितीत. एक दीर्घ श्वास. पुढचे आसन आहे शलभासन. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात मांडीच्या जवळ, पायाची बोटं पालथी. एक, दोन्ही हात मांडीच्या खाली, म्हणजे उजवा हात उजव्या मांडी खाली, डावा हात डाव्या मांडी खाली, तळ हात मांडीला चिकटवून ठेवायचा. दोन्ही हात मांडीच्या बाजूला ठेवले तरी चालणार आहेत किंवा मांडीच्या खाली ठेवले तरी चालणार आहे. दोनदा दोन्ही पाय मांडीतून जमिनीपासून सावकाश छताच्या दिशेने वर उचलायचे आहेत. दोन. पोटाची ताकद, कमरेची ताकद कमी पडत असेल तर दोन्ही हातांचा आधार घ्यायचा. दोन्ही हातांनी दोन्ही पाय छताच्या दिशेने वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. हनवटी जमिनीला टेकवून ठेवायची आहे. दोन्ही पायांची बोटं ताणलेली. श्वसन संथ आणि सावकाश चालू ठेवायचं आहे. कमरेचे आरोग्य चांगले राहायला मदत होणार आहे. पोटांचे काही आजार असतील तर तेही कमी व्हायला मदत होणार आहे. ज्यांच्या पोटांचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे त्यांनी हे आसन जास्त कालावधीसाठी करायचं नाही, आपापल्या क्षमतेनुसार करायचं आहे. जांघेतील स्नायूंचा विकास होतो. बैठकीवरची अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. पोटावरची चरबी ही कमी व्हायला मदत होते. उदरपोकळीतील स्नायूंची कार्यक्षमता वाढते. सावकाश पाय टेकवायचे जमिनीवरती. दोन्ही हात पूर्व स्थितीत. एक दीर्घ श्वास. सावकाश उजवा हात डोक्याच्या वरती घ्यायचा. उजव्या कुशीवर वळायचं. गुडघ्यात पाय दुमडायचे. सावकाश पाठीवर वळायचं, म्हणजेच विपरीत शयन स्थिती. पाठीवर झोपायचं. आपल्या आसनांच्या स्थितीमधले दंड स्थिती, बैठे स्थिती आणि विपरीत शयन स्थिती. आता हे शेवटची स्थिती म्हणजे शयन स्थिती मधली आसनं आपण करणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले. टाच अंगठा जुळवून ठेवायचे. पायाची बोटं जमिनीच्या दिशेने ताणलेली. दोन्ही हात मांडीच्या जवळ. मान सरळ, नजर छताकडे. शयन स्थितीतली आसने. पहिलं आसन आहे आपलं कंधारासन. एक, दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचे. आपल्या दोन्ही पायात अंतर घ्यायचं. आपल्या शरीराच्या बाहेर दोन्ही पाय जाऊ द्यायचे नाही, तितकंच अंतर घ्यायचं गुडघ्यांमध्ये आणि तळपायांमध्ये. तीन, दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे घोटे पकडायचे. चार, बैठक, कंबर आणि पाठ जमिनीपासून छताच्या दिशेने जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आणि शरीर उचलून झाल्यानंतर डोक्याकडे खेचायचं, म्हणजे गळा हनवटीला टेकला जातो, जालंधर बंद बांधला जातो. आता हे सुद्धा अत्यंत उपयुक्त आसन आहे. बैठकीवरची, ओटीपोटावरची, मांड्यांवरची चरबी कमी व्हायला मदत होते. मांडीचे स्नायू, बैठकीचे स्नायू आणि मधलं अंग आतमध्ये ओढून घ्यायचं. मासिक पाळीच्या तक्रारी या आसनाने दूर होतात. पुन्हा फुफ्फुस आणि हृदयावरचा ताण कमी होतो, त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते. जालंधर बंद बांधला जातो, त्यामुळे थायरॉइड ग्रंथींची कार्यक्षमता वाढते. तिथून चांगल्या प्रतीचे हार्मोन्स तयार होतात आणि ते आपल्या संपूर्ण शरीराचे आणि मनाचे आरोग्य उत्तम ठेवायला मदत करतात. खांदे बळकट होतात. मानेचे मणके त्यांचीही कार्यक्षमता वाढते. कमरेचे स्नायू बळकट होतात.
असे हे संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. सावकाश बैठक, पाठ, कंबर जमिनीवर टेकवायची, दोन्ही हात पूर्वस्थितीत, सावकाश दोन्ही पाय सरळ. एक दीर्घ श्वास. पुढचे आसन आहे उत्तान पादासन. दोन्ही पाय जुळलेले, मांडी, गुडघा, टाच आणि अंगठे जुळून ठेवायचे. दोन्ही हात मांडीच्या जवळ, मान सरळ, नजर छताकडे. आधी घेतलेला श्वास सोडायचा आणि श्वास घेत सावकाश दोन्ही पाय 45 अंशात उचलायचे. एक. दोन्ही पाय गुडघ्यातून ताठ ठेवायचे, दोन्ही पायांची बोटं ताणलेली. पोटावरची अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते, दोन्ही पायांचे आरोग्य चांगले राहायला मदत होते, उदरपोकळीतील अवयवांची कार्यक्षमता वाढते, पोटांच्या स्नायूचे आरोग्य वाढते, त्यामुळे पोटाची ताकद वाढते या आसनाने. सगळ्या पेशींची कार्यक्षमता वाढते आणि कुठल्याही कारणाची आपल्याला भीती वाटत असेल, मनावर दडपण येत असेल, तर या आसनाने कमी व्हायला मदत होते. श्वसनाची क्रिया उत्तम राहते. खांदे उचलायचे नाहीत. श्वसन संथ आणि सावकाश. सावकाश श्वास सोडत दोन्ही पाय खाली टेकवायचे. एक दीर्घ श्वास. पोटाच्या स्नायूंची ताकद वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त हे आसन आहे. मासिक पाळीच्या तक्रारी सुद्धा या आसनाने दूर होतात. इतकी आरोग्यात्मक ही आसनं आहेत, त्यांची निवड केलेली आहे आणि सगळी आसनं सहज आणि सोपी आहेत. दोन्ही पाय आपल्याला जर एकदम उचलता येत नसतील तर आपण सुरुवातीला एका पायाने सुद्धा हे आसन करून पोटाची ताकद वाढवून दोन्ही पायांनी करू शकतो. आदर्श स्थिती हा शेवटी सरावाचा भाग आहे. तुम्ही नियमित सरावाने आदर्श स्थितीपर्यंत पोहोचू शकता. पुढचं आसन आहे अर्ध हलासन. दोन्ही पाय जुळलेले, पायाची बोटं जमिनीच्या दिशेने ताणलेली, दोन्ही हात मांडीच्या जवळ, मान सरळ, नजर समोर. आधी घेतलेला श्वास सोडायचा. श्वास घेत सावकाश दोन्ही पाय 45 अंशात. 1. 2 ला 90 अंशात. 2. त्या स्थितीत थांबायचं आहे 90 डिग्री मध्ये. दोन्ही पाय गुडघ्यातून ताठ ठेवायचे, दोन्ही हात शरीराच्या जवळच, पायाची बोटं ताणलेली, डोळे अलगद मिटलेले ठेवायचे किंवा आपली नजर आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांवरती स्थिर करायची, म्हणजे मनाची एकाग्रता साधता येते. दोन्ही पायांचे आरोग्य उत्तम राहायला मदत होते. दिवसभर आपण उभे असतो तेव्हा अशुद्ध रक्त हृदयाकडे यायला अडचण येते. त्यावेळेला या स्थितीमध्ये जर आपण थांबलो तर अशुद्ध रक्त हृदयाकडे यायला मदत होते आणि ज्यांना व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम आहे, अडचण आहे, जो आजार आहे तो कमी व्हायला या आसनाने मदत होते. पोटाचे आरोग्य चांगले राहते. श्वसन संथ आणि सावकाश. हळूहळू आपण या आसनांचा कालावधी आपण वाढवू शकतो. सुरुवातीला 10 सेकंद, त्यानंतर 20-30 असे करत ठराविक कालावधीपर्यंत जर हे आसन केलं तर ह्याचे जास्तीत जास्त फायदे आपल्याला मिळतात. सावकाश श्वास सोडत दोन्ही पाय खाली जमिनीला टेकवायचे. एक दीर्घ श्वास. पोटावरती कमरेवरती आलेला ताण कमी करायचा आहे. त्यासाठी संपूर्ण शरीर सैल सोडून द्यायचं, ढिलं सोडायचं, शिथिल. यानंतरचं पुढचं आसन आपण करणार आहोत पवन मुक्तासन. ते देखील आसन असंच उपयुक्त आहे अत्यंत. पवन मुक्तासनाने पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारी दूर व्हायला मदत होते. म्हणजे ज्यांना गॅसेसचा त्रास असेल, पोट साफ व्यवस्थित होत नसेल, अन्न नीट पचन होत नसेल, कमरेच्या स्नायूंचे दुखणं असेल, कमरेच्या मणक्यांचं काही दुखणं असेल, तर या आसनाच्या नियमित सरावाने या तक्रारी दूर व्हायला मदत होते. तर आता आपण करूयात पवन मुक्तासन. त्या आसनाच्या नावामध्येच आपल्याला त्याचा अर्थ दडलेला आहे तो कळतो. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही पायांची बोटं ताणलेली, दोन्ही हात मांडीच्या जवळ, नजर छताकडे. 1 ला दोन्ही पाय 45 अंशात घ्यायचे आहेत. आधी घेतलेला श्वास सोडायचा.
श्वास घेत दोन्ही पाय 45 अंशात, 2 90 अंशात 90 डिग्री, 3 ला दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडायचे, पोटातला श्वास सोडत ओटीपोट पोट आत खेचायचं, दोन्ही पायांचा पोटावरती दाब निर्माण करायचा, दोन्ही पाय जुळवून ठेवायचे, पायाची बोटं ताणलेली. 4 ला श्वास सोडायचा, खांद्यातून शरीर वर उचलायचं, दोन्ही हातांनी दोन्ही पायांना घट्ट मिठी मारल्याप्रमाणे पकडायचं आणि हनवटी गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा, दोन्ही पायांचा पोटावरती दाब निर्माण करायचा, डोळे अलगद मिटलेले, श्वसन संथ आणि सावकाश. ज्यांना मानेचं काही दुखणं आहे, मणक्यांचे कोणते आजार आहेत, त्यांनी डोकं खालीच जमिनीवर टेकवून ठेवलं तरी चालणार आहे. फक्त दोन्ही पायांचा पोटावरती दाब निर्माण करायचा, म्हणजे त्या आसनाचे फायदे त्यांना मिळू शकतात. ओढून ताणून अनावश्यक ताण शरीरावर घ्यायचा नाही. आपापल्या क्षमतेनुसार हळूहळू क्षमता आपल्याला वाढवायची आहे. सावकाश, खांदे डोकं जमिनीवर टेकवायचं, दोन्ही हात पूर्वस्थितीत, सावकाश दोन्ही पाय 90 अंशात, सावकाश श्वास सोडत दोन्ही पाय खाली. एक दीर्घ श्वास. शवासन करणार आहोत. शवासन म्हणजे विश्रांतीचे आसन. आत्ताच आपण भुजंगासन, शलभासन, कंधारासन, उत्तान पादासन, अर्ध हलासन आणि पवन मुक्तासन अशी शयन स्थिती आणि विपरीत शयन स्थिती मधली आसनं केली. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटांचं अंतर घ्यायचं. टाचा आतल्या बाजूला, चवडे बाहेर, हात शरीरापासून 5 ते 6 इंच लांब, मान उजव्या किंवा डाव्या बाजूला वळलेली, डोळे अलगद मिटलेले, संपूर्ण शरीर सैल सोडून द्यायचंय, ढिलं सोडायचंय. आसनांमधून शरीरावर जिथे कुठे ताण आलेला आहे तिथे मनाने पोहोचायचं आहे आणि तो ताण काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे. त्यासाठी शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीला लागला पाहिजे, म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती मिळते. श्वसन संथ आणि सावकाश. श्वास घेताना आणि सोडताना पोटाची हालचाल, या नैसर्गिक क्रियेचा अनुभव. मनात येणाऱ्या विचारांवर विचार करायचा नाही. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करायचंय. संपूर्ण शरीर सैल सोडून द्यायचंय, ढिलं सोडायचंय. मनानेच ते शिथिल शवासनाच्या माध्यमातून आपण शरीरावरचे ताण कमी करणार आहोत. सावधान शवासन सोडणार आहोत. शरीरावरचे आणि मनावरचे सर्व ताण निघून गेलेले आहेत. सावकाश दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात शरीराच्या जवळ, मान सरळ, उजवा हात डोक्याच्या वरती, उजव्या कुशीवर वळायचं, गुडघ्यात पाय दुमडायचे, सावकाश उठून बसायचं. कोणत्याही एका ध्यानात्मक आसनात, पद्मासन, वज्रासन, स्वस्तिकासन, अर्ध पद्मासन, सहजासन. सहजासन म्हणजे आपण साधी मांडी घालून जेवायला बसतो, त्या आसनामध्ये बसलं तरी चालणार आहे. कुठेही शरीरावरती आपल्याला अनावश्यक ताण घ्यायचा नाही. सहज जसं बसता येईल त्या स्थितीत बसायचंय. पाठीचा कणा ताठ, पोटाची घडी नको, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, श्वसन संथ सावकाश.
दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करायची आहे. ध्यान मुद्रा म्हणजे पहिलं बोट, अंगठा आणि तर्जनी. अंगठा आणि तर्जनी हे दुमडायची, यांची टोकं जुळवायची आणि बाकी तिन्ही बोट सरळ. ही ध्यान मुद्रा आहे. दोन्ही हातांची ही ध्यान मुद्रा करायची आणि तळ हात वरच्या दिशेने मनगट गुडघ्यावरती टेकवायचं आणि त्या स्थितीत बसायचं आहे. डोळे अलगद मिटलेले, चेहरा सौम्य आणि शांत. मनाची एकाग्रता. हळूहळू आपण आपल्या श्वसनाकडे वळणार आहोत. दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास. प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण शुद्धी क्रिया करणार आहोत. कपालभाती हा प्राणायामाचा अभ्यास नसून तो एक शुद्धी क्रियेचा प्रकार आहे. कपालभाती म्हणजे दमदार आणि जोरकस उच्छ्वास. एका पाठोपाठ एक उच्छ्वास करायचे आहेत. झटक्याने पोट आत ओढण्याची क्रिया आणि नाकाने जोराने श्वास सोडण्याची क्रिया एकाच वेळेला करायची आहे. ज्या वेळेला आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो असं वाटेल तेव्हा त्या क्षणाला थांबायचं आणि श्वसन संथ सावकाश चालू ठेवायचं. ज्या वेळेला पोटाचे स्नायू दमल्यासारखे वाटतील त्या वेळेलाही थांबायचं आणि श्वसन संथ आणि सावकाश करायचं आहे. कपालभातीचा अभ्यास करणार आहोत. एक दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास. कपालभातीने आपल्या संपूर्ण श्वास नलिकेची शुद्धता होणार आहे. नाकापासून ते फुफ्फुसांपर्यंतचा श्वसनाचा मार्ग शुद्ध होणार आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. एक दीर्घ श्वास. पहिल्या आवर्तनासाठी तयार. सुरू. एक दीर्घ श्वास घ्या आणि सुरू. कपालभातीचा अभ्यास थांबवायचा आहे. श्वसन संथ सावकाश. दुसऱ्या आवर्तनासाठी तयार. एक दीर्घ श्वास आणि सुरू. दुसरं आवर्तन. सावकाश कपालभातीचा अभ्यास थांबवायचा आहे. श्वसन संथ आणि सावकाश. पोटाचे स्नायू दमल्यासारखे वाटत असतील म्हणजे आपलं कपालभातीचा अभ्यास बरोबर होतो आहे. शरीराची अनावश्यक हालचाल नको. मन स्थिर आणि शांत. तिसऱ्या आवर्तनासाठी तयार. एक दीर्घ श्वास घ्या आणि सुरू. कपालभातीचा अभ्यास. सावकाश कपालभातीचा अभ्यास थांबवायचा आहे. श्वसन संथ आणि सावकाश. मध्येच कुठेतरी आपल्याला चक्कर आल्यासारखी गरगरल्यासारखं वाटत असेल तर घाबरून जायचं नाही. आपण एका पाठोपाठ एक उच्छ्वास केल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा आणि श्वासनाचा पुरवठा कमी झाल्यामुळे आपल्याला चक्कर आल्यासारखी किंवा गरगरल्यासारखं वाटत असेल तर तिथे थांबायचं आणि श्वसन संथ आणि सावकाश चालू ठेवायचं आहे. डोळे अलगद मिटलेले तसेच असतील. पाठीचा कणा ताठ, खांदे बाहेर, छाती रुंद. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. दीर्घ श्वास,
दीर्घ उच्छ्वास, दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास. जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. खांदे बाहेर, छाती रुंद, म्हणजे भरपूर प्राणवायू फुफ्फुसांमध्ये भरून घेता येतो आणि तो सावकाश नियंत्रित उच्छ्वास. मनात कोणतेही विचार आले तरी त्याच्यावर विचार करायचा नाही. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करायचं आहे. प्रत्येक वेळेला श्वास घेताना जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घेण्याचा आणि नियंत्रित उच्छ्वास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याचा जो आजार आहे कोविड म्हणजे कोरोना, तो आपल्या श्वसनाशीच संबंधित आहे. त्या आजाराशी आपल्याला 2 हात करायचे असतील. आपल्या शरीराची आणि मनाची रोगप्रतिकारक शक्ती जर वाढवायची असेल तर नियमित कपालभाती, नाडी शुद्धी आणि दीर्घ श्वसनाचा अभ्यास केल्याने आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि आपलं शरीर त्या आजाराशी 2 हात करण्यासाठी तयार होतं. दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास. आता नाडी शुद्धीचा अभ्यास करणार आहोत आपण. डाव्या हाताची ध्यान मुद्रा तशीच ठेवायची. उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधायची आहे, म्हणजेच अंगठा सरळ ठेवायचा. तर्जनी दुमडायची, मध्यमा दुमडायची, अनामिका आणि करंगळी सरळ ठेवायची. अंगठ्याच्या शेजारची दोन्ही बोटं दुमडायची आणि शेवटची 2 बोटं सरळ ठेवायची. डाव्या हाताची ध्यान मुद्रा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा. तळ हात चेहऱ्याच्या समोर धरायचा. अंगठा उजवी नाकपुडी बंद करण्यासाठी वापर करायचा. अनामिका करंगळी डावी नाकपुडी बंद करण्यासाठी वापर करायचा. डोळे मिटलेले अजूनही तसेच असतील. दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास याचा अभ्यास तसाच चालू ठेवायचा आहे. नाडी शुद्धी करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा. आधी समजून घ्या आणि मग करण्याचा प्रयत्न करा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास घेऊन झाला की डावी नाकपुडी बंद करायची. उजवी नाकपुडी उघडायची. उजव्या नाकाने उच्छ्वास करायचा. पूर्ण उच्छ्वास करून झाला की पुन्हा उजव्याच नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास घेऊन झाला की पुन्हा अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डावी नाकपुडी उघडायची आणि डाव्या नाकाने दीर्घ उच्छ्वास. असं 1 चक्र पूर्ण होतं, 1 आवर्तन पूर्ण होतं. अशी 5 आवर्तनं आपण करणार आहोत. प्रत्येक वेळेला जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्या. आपल्या मनाला विचार विरहित ठेवण्याचा प्रयत्न करा. आधी घेतलेला श्वास पूर्ण सोडून द्यायचा. पूर्ण श्वास सुटला की अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि नाडी शुद्धीचा अभ्यास सुरू करा. डाव्या नाकाने दीर्घ श्वास, उजव्या नाकाने दीर्घ उच्छ्वास. पुन्हा उजव्याच नाकपुडीने दीर्घ श्वास. उजवी नाकपुडी बंद करून डावी उघडायची आणि डाव्या नाकाने दीर्घ उच्छ्वास. जेवढा कालावधी श्वास घ्यायला लागला त्याच्यापेक्षा दुप्पट कालावधी श्वास सोडायला लागला पाहिजे. प्रत्येक श्वास घेताना विश्वातील एक चैतन्य शक्ती आपल्यामध्ये सामावत असते आणि त्या चैतन्य शक्तीमधून आपल्या भोवती एक सकारात्मक ऊर्जेचे वलय निर्माण होते आणि त्यातून आपलं जीवन मंगलमय राहायला उपयोग होतो. त्यासाठी मनात विचार आले तरी त्याच्यावर विचार करायचा नाही.
संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करायचंय. दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास. 5 आवर्तन झाली की सावकाश हात खाली घ्यायचा आणि दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ श्वास आणि दीर्घ उच्छ्वास त्याचा अभ्यास चालू ठेवायचा. मन स्थिर आणि शांत. नाडी शुद्धी अभ्यासानंतर आपण शीतली प्राणायाम करणार आहोत. शीतली प्राणायाम म्हणजे ओठ अलगद विलग करायचे, जीभ बाहेर काढायची, ओठांच्या जीभ बाहेर काढून ती दोन्ही बाजूंनी दुमडून घ्यायची, जिभेची स्ट्रॉ सारखी नळी बनवायची आणि त्यातून हवा आतमध्ये ओढून घ्यायची. हवा आतमध्ये ओढून झाली की जीभ आतमध्ये घ्यायची, ओठ बंद करायचे आणि नाकाने उच्छ्वास करायचा आहे. अशी 5 आवर्तन करायची आहेत. श्वास घेताना आवाज होतो, जीभ बाहेर काढायची, जिभेची स्ट्रॉ सारखी नळी बनवायची आहे. बरोबर. सगळ्यांचे चांगले प्रयत्न आहेत. त्यातून हवा आतमध्ये ओढून घ्यायची. हवा आतमध्ये ओढून झाली की जीभ आत घ्यायची, ओठ बंद करायचे आणि नाकाने सावकाश नियंत्रित उच्छ्वास. प्रत्येकाने आपापली 5 आवर्तन करायची. जास्तीत जास्त जीभ बाहेर काढून जिभेची स्ट्रॉ सारखी नळी बनवायची. सगळ्यांचे प्रयत्न छान आहेत. भरपूर प्राणवायू आतमध्ये ओढून घ्यायचा. पाच आवर्तन झाली की ओठ अलगद बंद करायचे आणि दीर्घ श्वसनाचा अभ्यास तसाच चालू ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, श्वसन संथ सावकाश. शरीरावर कोणताही ताण नको, मन स्थिर आणि शांत. पोटाची घडी नको, खांदे बाहेर, छाती रुंद. शीतली प्राणायामानंतर आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. भ्रामरी प्राणायाम म्हणजे भुंग्याप्रमाणे आवाज निर्माण करायचा आहे. घशात आणि नाकामध्ये मकाराचा उच्चार करायचा आहे. त्यातून घशात आणि नाकात घुमारा निर्माण होतो. त्या घुमारातून कंपन निर्माण होतात. त्या कंपनातून आपल्या शरीरामध्ये आनंद लहरी निर्माण होतात. त्या आनंद लहरीमधून आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य उत्तम राहायला मदत होते. आपलं मन स्थिर आणि शांत राहायला मदत होते. मेंदूच्या पेशींना ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा होतो. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते आणि आपल्या संपूर्ण शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. आज आपण जी भ्रामरी करणार आहोत ती षण्मुख्य मुद्रेमधली भ्रामरी करणार आहोत. त्या षण्मुख्य मुद्रेमध्ये आपण आपली इंद्रिय बंद करून घेणार आहोत. इंद्रिय बंद झाल्यामुळे बाहेरील संवेदना आपल्याला येत नाहीत. त्यामुळे मनाची एकाग्रता लवकर साधता येते. भ्रामरी प्राणायामातून आपल्याला मनाची एकाग्रता साधता येते. त्याचबरोबर आकलन शक्ती वाढते. त्याचबरोबर कोणत्याही बाबतीतली निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढते. मन स्थिर आणि शांत राहायला मदत होते. मन एकाग्र करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे की षण्मुख्य मुद्रेमध्ये कमीत कमी वेळेत आपण आपलं मन एकाग्र करू शकतो. मन स्थिर आणि शांत राहायला मदत होते. आता षण्मुख्य मुद्रा म्हणजे आपण भ्रामरी प्राणायामाची 7 आवर्तन करणार आहोत. 7 आवर्तन झाले की सावकाश हात खाली घ्यायचा आणि दीर्घ श्वसनाचा अभ्यास तसाच चालू ठेवायचा आहे.
डोळे उघडायची कोणीही घाई करायची नाही. षण्मुखी मुद्रा करणार आहोत. तयार. करंगळी खालच्या ओठाखाली ठेवायची, अनामिका वरच्या ओठावर, मध्यमा नाकावर, तर्जनी डोळ्यांवर, डोळे अलगद मिटलेले असतील, तर्जनी डोळ्यांवर ठेवायची. ही चारही बोट अलगद ठेवायची आहेत आणि अंगठे दोन्ही कानांमध्ये घालून कान दोन्ही बाजूंनी घट्ट बंद करून घ्यायचे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि भुंग्याप्रमाणे आवाज निर्माण करायचा आहे. जर कोणाला समजलं नसेल, लक्षात आली नसेल मुद्रा, तर त्यांनी 2 आवर्तनं पाहायचे आहेत. समोर प्रात्यक्षिक आहे आणि त्यानंतर तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा. एक वेगळीच अनुभूती आपल्याला या भ्रामरी प्राणायामातून मिळणार आहे. तो अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. करंगळी खालच्या ओठाखाली, अनामिका वरच्या ओठावर, मध्यमा नाकावर, तर्जनी डोळ्यांवर, दोन्ही अंगठे दोन्ही कानांच्या पोकामध्ये घालून कान घट्ट बंद करून घ्यायचे दोन्ही बाजूंनी. एक दीर्घ श्वास घ्या आणि सुरू. सावकाश हात खाली घ्यायचे. डोळे मिटलेले अजूनही तसेच असतील. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले, चेहरा सौम्य आणि शांत, मनाची एकाग्रता, पाठीचा कणा ताठ, खांदे बाहेर, छाती रुंद. भ्रामरी प्राणायामानंतर आपण ध्यान करणार आहोत 2 मिनिटांचे. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास, चेहरा सौम्य आणि शांत, मनाची एकाग्रता, संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करायचंय. मनात येणाऱ्या विचारांवर विचार करायचा नाही. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करायचं आहे. प्रत्येक वेळेला जाणीवपूर्वक दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास. प्रत्येक श्वास घेताना विश्वातील चैतन्य शक्ती आपल्यामध्ये सामावणार आहे. त्या चैतन्य शक्तीमधून आपल्या भोवती एक सकारात्मक ऊर्जेचे वलय निर्माण होणार आहे. त्या सकारात्मक ऊर्जेतूनच आपला आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्या वाढलेल्या आत्मविश्वासातूनच आपलं जीवन मंगलमय होणार आहे. आपल्या शरीराची आणि मनाची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे. कोणत्याही आजाराला आपण सहज बळी जाणार नाही, अशी आपल्या शरीराची आणि मनाची प्रतिकार शक्ती वाढणार आहे. त्यासाठी
जाणीवपूर्वक दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास. आपलं मन विचार विरहित करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 2 मिनिटं आपण स्थिर आणि शांत राहणार आहोत. संपूर्ण शरीराला आणि मनाला स्थिरता आणि शांतता प्राप्त होते. ही ध्यानाला बसण्याची प्राथमिक अवस्था करणार आहोत आपण. आपलं मन स्थिर आणि शांत राहण्यासाठी हळूहळू सरावाने आपण या स्थितीत जास्त कालावधीमध्ये बसू शकतो. आपलं मन चंचल असतं, ते सतत इंद्रियांच्या मागे धावत असतं आणि त्या मनामध्ये संयमित विचार येण्यासाठी, मनाला स्थिरता प्राप्त होण्यासाठी या ध्यानावस्थेत आपण बसणार आहोत. जितका वेळ आपण जास्त बसू तितके ह्याचे जास्त फायदे आणि जास्त अनुभूती आपल्याला मिळणार आहे. योगशास्त्र हे स्वयं अनुभूतीचे शास्त्र आहे. त्यामुळे आपण याचा जसा सराव वाढवू तसे आपल्याला जास्त फायदे आपल्याला या योगा अभ्यासातून मिळणार आहेत. मनाला स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी, आपलं मन विचार विरहित करण्यासाठी, मनामध्ये शुद्ध आणि सात्विक भाव येण्यासाठी या ध्यानाचा उपयोग होतो. ध्यानानंतर आपण एक संकल्प करणार आहोत आता छोटासा, की आपण योगाचा अभ्यास कोणत्या कोणत्या स्तरावर करू शकतो आणि तो कोणाकोणाला उपयुक्त होऊ शकतो. की आपल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकास या योगा अभ्यासाने होऊ शकतो. आपलं एक व्यक्तिमत्वात चांगले बदल या योगा अभ्यासाने आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतात. तर आता आपण एक छोटासा संकल्प करणार आहोत. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. संकल्प सांगून होईल. माझ्या नंतर पाठीमागून तुम्ही हा संकल्प सगळ्यांनी म्हणायचा आहे. तयार? हमें अपने मन को हमेशा संतुलित रखना है, हमेशा संतुलित रखना है। इसमें ही हमारा आत्मविकास समाया है। मैं स्वयं के प्रति कुटुंब के प्रति कार्य समाज और विश्व के प्रति शांति, आनंद और स्वास्थ्य के प्रचार के लिए कटिबद्ध हूँ। त्यानंतर आपण शांती पाठ घेणार आहोत. शांती पाठ, पाठीचा कणा ताठ, शांती पाठाची स्टाईल लावायची आहे. पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात जोडलेले. शांती पाठ सुद्धा सांगून होईल. ही पहिली स्लाइड आहे. दुसरी स्लाइड लावायची आहे शांती पाठाची.
संघ स्वच्छ सर्वे भवंतूची लावायची आहे. आवाज येतोय? काही हरकत नाही. काहीतरी तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत, त्यामुळे आपण म्हणूयात. शांतीपाठ देखील सांगून होईल सुरू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। डोळे मिटलेले अजूनही तसेच असतील. डावा हात नाभीच्या खाली, डाव्या हाताच्या तळहातावर उजवा हात. एक दीर्घ श्वास, सावकाश श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचंय. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. पूर्ण श्वास सोडून द्यायचा. ओटीपोट, पोट आत खेचायचंय. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. पूर्ण श्वास सोडून द्यायचा आणि सावकाश श्वास घेत हळूहळू कमरेतून सरळ व्हायचं. दोन्ही तळ हात डोळ्यांवर, चेहऱ्यावर, सर्वांगावर परमेश्वराचे आशीर्वाद स्वरूप ठेवायचे. पुन्हा डोळ्यांवर बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव घेत अलगद डोळे उघडायचे. भूमातेचं दर्शन घ्यायचं. भूमातेला वंदन करायचं. दीर्घ श्वास घेत दोन्ही हात बाजूने डोक्याच्या समोर. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या वरती. खांद्यातून शरीर वर खेचायचं. पोट आत खेचायचं. वरून कोणीतरी खेचतंय असं वाटलं पाहिजे. सावकाश दोन्ही हात समोरून खाली. पुन्हा दीर्घ श्वास घेत दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वरती. आज आपण जो काही योगा अभ्यास केलेला आहे तो विश्व नियंत्रक शक्तीला शरीराने आणि मनाने लीन होऊन आपण तो समर्पित करीत आहोत अशी मनात भावना. सावकाश श्वास घेत सोडत हळूहळू कमरेतून पुढे वाकायचंय. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. पूर्ण श्वास सोडून द्यायचा. सावकाश श्वास घेत हळूहळू कमरेतून सरळ व्हायचं. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. पद्मासन वज्रासन सोडायचं. पाया उघडण्याची पायाची हालचाल. सावकाश जागेवर उभं राहायचं. दोन्ही पाय जुळलेले. हात मांडीच्या जवळ. मान सरळ. नजर समोर. श्वास घेत दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वरती. सावकाश तळाची उंच उचलायची. खांद्यातून शरीर वर खेचायचं. पोट आत खेचायचं. आपला तोल सांभाळला जाईल इतकी
हीच टाच वर उंच उचलायची आणि त्या स्थितीत थांबायचं. सावकाश टाच जमिनीवर टेकवायची. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने. टाच जमिनीवर टेकवायची. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वर्गविराम. धन्यवाद. पुढची सूत्र मी सरांच्या हाती देते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि अभ्यास आहे तो रोज सगळ्यांनी करावा आणि त्यातून आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य उत्तम ठेवण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा. सध्या उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे आपल्याला आपल्या आता शरीराची आणि त्याचबरोबर मनाची देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे आणि त्यातून आपलं जीवन मंगलमय करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. धन्यवाद. पुढची सूत्र मी सरांच्या हाती सोपवते. वरुण सर बोला. हॅलो. सायली मॅडम बोला. हॅलो. 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 As we come to the end of today's beautiful and healthy session on the occasion of 6th International Yoga Day, we all started this morning with beautiful yoga postures, helping us understand how to keep our body flexible and healthy in the midst of Corona crisis. I take this opportunity to extend my gratitude to our Executive Director, Dr. Suchitra Nagre Ma'am, Maimal Medical College, for being a constant inspiration and being a pillar of strength, guiding us to celebrate the International Yoga Day every year. I extend my humble thank you to Mr. Milind Gorte in association with Pasaidan Yoga Sanskar Varga for organizing this beautiful yoga session today morning. I extend my deepest thank you to Mrs. Aarti Milind Gorte for explaining us the importance of every yoga posture with such a wonderful and patient voice. Thank you, ma'am. And I thank you, Raksha Gorte, for performing all the yoga postures so beautifully and making us curious to understand every yoga posture and trying to aim at least to reach 10% of your yoga posture. I extend my thank you to Dr. Snehal Gode ma'am for being a constant guiding light and helping us conduct today's yoga webinar and making it a huge success so that we can perform yoga in midst Corona crisis at our respective homes. I take this opportunity to thank Dr. R.P. Gupta sir, Principal, Maimal Medical College. I extend my thank you to all the teaching staff of Myers Physiotherapy College for beautifully organizing this wonderful webinar to keep every human being interested in yoga and understand yoga that helps us to keep our body fit, and also conducting this pranayama session so to keep our body, our lungs and respiratory system fit in midst of Corona crisis. Thank you, everybody. Lastly, I take this opportunity to thank all the participants and teaching staff of Maimal Medical College, without whom this yoga session would not have been possible. Thank you and have a wonderful day.